नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण पुन्हा एकदा जे की शिक्षक पात्रता परीक्षा 2025साठी मित्रांनो बघा म्हणजेच TET 2025 जे की गणित आणि बुद्धिमत्तेचे बघा मित्रांनो प्रश्नोत्तर काय ठिकाणी बघा आपण हे आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। तर बघा मित्रांनो, हा बघा आपला आजचा भाग बघा 5वा आहे। जर तुम्ही मागील याचा 4 भाग अभ्यासले नसेल, या चारही भागाचे मित्रांनो बघा प्लेलिस्ट आहे आपल्या मित्रांनो चॅनलवर आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे। बघा हे संपूर्ण बघा 4 भाग देखील तुम्ही मागील या ठिकाणी अवश्य अभ्यासून घ्या। ओके, यासोबत मित्रांनो बघा परीक्षेमध्ये रिपीट होणारे प्रश्नसंच आहेत, म्हणून मित्रांनो आजचा हा आपला संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल, पहिल्यांदा जर तुम्ही हा आपला व्हिडिओ अभ्यासत असाल तर पहिलं या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्या चॅनलला बघा तुम्ही सबस्क्राईब मात्र बघा या ठिकाणी करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला कशा स्वरूपाचा आहे तर बघा पुढील बघा आकृतीतील चौकोन बघा मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला मोजायचे आहेत। तर बघा मित्रांनो या प्रकारची जर तुम्हाला आकृती दिली आणि चौकोन जर मोजा म्हटलं तर काय करायचं ओके सांगतो। ओके, तर पहिलं काय करा बघा या प्रकारे क्रमांक द्या बघा प्रत्येक वरच्या डब्यामध्ये। ओके, या प्रकारे 1 2 3 आणि 4 असे क्रमांक द्या। याच्या बाद पुन्हा 1 2 3 4 आणि 5 बघा असे। ओके, बघा या प्रकारचे अंक भरून घ्या। ओके, याच्या बाद 1 ते 4 अंकांची सर्व मित्रांनो बघा बेरीज किती होते तर 10। मग याच्या गुणाकारात 1 ते 5 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज किती 15। ओके, जर आपण 10 गुणाकारात 15 केलं होते किती 15 10 150 बघा मित्रांनो चौकोन बघा या आपल्या मित्रांनो जे की आकृतीमध्ये बघा मित्रांनो असणार आहेत बघा जे की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे। ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही जर असं डबे 1 2 3 4 5 6 7 8 अशा जर प्रकारे मोजतो म्हटलं तर 100% बघा मित्रांनो असं मोजलं तर तुमच्या प्रश्नाचं योग्य आन्सर चुकते। त्यामुळं अशी लाईनी भरून घ्या, अशी लाईनी भरून घ्या आणि मित्रांनो सरळ 10 गुणाकारात 15 तुमचं बघा जे काय मित्रांनो बघा प्रकारची तुम्हाला त्या ठिकाणी आकृती असेल त्या प्रकारे बघा तुम्ही या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर शोधू शकता। ओके, पुढे दुसरा बघा प्रश्न हा कशा प्रकारे सोडवायचा आहे। एका दुकानात 3 पाती असलेल्या जेवढे पंखे आहेत तेवढेच बघा 4 पाती असलेले बघा पंखे आहेत। त्या बघा सर्व पंख्यांची पाती 119 असल्यास दोन्ही प्रकारचे एकूण किती पंखे आहेत बघा या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। ओके, तर बघा मित्रांनो तीन बघा मित्रांनो 3 पाती आणि 4 पाती मित्रांनो बघा असे 2 प्रकारचे पंखे आहेत। तर बघा मित्रांनो या ठिकाणी 3 बघा या ठिकाणी लिहितो मी 3 पाती बघा हां, तर बघा या ठिकाणी लिहिलो बघा मी 3 पाती असलेले पंखे आणि 4 पाती असलेले पंखे। ओके, तर बघा मित्रांनो 3 पाती असलेल्या पंख्याला आपण x मानू आणि 4 पाती असलेल्या पंख्याला आपण या ठिकाणी y म्हणू। ओके, आता काय बघा मित्रांनो या ठिकाणी 3 पाती आहेत ना, तर मग या ठिकाणी आपण बरोबर 3x घेऊ आणि प्लस 4 पाती पंखे आहेत म्हणून या ठिकाणी 4y घेऊ। ओके, 4y बघा बरोबर या ठिकाणी काय तर या ठिकाणी आपल्याला बरोबर काय आलं तर 119 मित्रांनो बघा टोटल पाती आहेत। ओके, तर आता काय करा बघा मित्रांनो सरळ जे की xy बरोबर जसं मित्रांनो बघा ठिकाणी xy बरोबर किंवा सरळ आता xy तुम्ही न मांडलं तरी चालेल। सरळ काय करू आपण हे xy न मानू, सरळ 4 आणि 3 7 बरोबर 119 आला। आता काय करा या 119ला 7 भागून घ्या। 119/7 7 1 7 11तून 7 गेले 4 उरले 77 49 म्हणजे किती 17 मित्रांनो बघा या ठिकाणी 17 मित्रांनो पाती किती 17 पंखे मित्रांनो 3 पाती असलेले आणि 17 पंखे 4 पाती असलेले मित्रांनो बघा असे टोटल 17 + 17 होईल किती बघा जे की 34 मित्रांनो बघा या ठिकाणी पंखे आहेत बघा जे की बघा क्रमांक बघा क या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे बघा जे की बघा लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण प्रश्नसंच बघा एकदम या ठिकाणी सोप्या ट्रिकनुसार बघा मित्रांनो आम्ही तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगत आहोत। म्हणून मित्रांनो काय करा शक्यतो जर तुम्हाला बघा या ठिकाणी व्हिडिओ आपला आवडत असेल तर बघा मित्रांनो आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत चला। आणखीन जर तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून घ्या। आणखी मित्रांनो बघा एक महत्त्वाची बात सांगतो ती म्हणजे काय तर समजा
या ठिकाणी जर बघा तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जर TET 2025 या ठिकाणी पास करायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो अत्यंत उपयुक्त असा असणार जे की आपला मित्रांनो बघा 5000 प्लस प्रश्नांचा मित्रांनो बघा महाठोकळा तुम्ही या ठिकाणी लगेच बाय करा, खरेदी करा. कारण बघा या आपल्या मित्रांनो बघा महाठोकळ्यामध्ये आत्तापर्यंत मित्रांनो TCS आणि IBPSने मित्रांनो बघा रिपीट केलेले प्रश्नसंच आहेत मित्रांनो. म्हणून बघा आपला महाठोकळा तुम्ही या ठिकाणी अवश्य बाय करा. बघा या मित्रांनो आपल्या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला मिळणार काय आहे सांगतो बघा GK GS भेटतं बघा GK GS 2025 वर्षातल्या मित्रांनो बघा टोटल तुम्हाला बघा या ठिकाणी आम्ही चालू घडामोडी देणार आहोत बघा जे की करंट अफेअर्स प्लस बघा यासोबत मराठी ग्रामर देखील बघा आम्ही तुम्हाला बघा या ठिकाणी मित्रांनो देणार आहोत. ओके, या टोटलचे PYQ मित्रांनो बघा या आपल्या महाठोकळ्यामध्ये आहेत म्हणून आपला हा महाठोकळा बाय करा. बाय करण्यासाठी बघा हा आपला क्रमांक आहे बघा वरी देतो आपला हा 7414 बघा हा आपला क्रमांक आहे मित्रांनो. या क्रमांकावर तुम्हाला परवडेल अशी किंमत म्हणजे 150 रुपये बघा मित्रांनो फोनपे किंवा गुगल पे करून तुम्हाला नंबरच्या व्हॉट्सअपला बघा मित्रांनो स्क्रीनशॉट टाकायचे आहे बघा अवघ्या 1 ते बघा 2 मिनिटातच मित्रांनो आम्ही हा महाठोकळा बघा तुम्हाला व्हॉट्सअप तुमच्या ग्रुपवर बघा या ठिकाणी अवेलेबल करून देऊ. ओके, लगेच बघा मित्रांनो या 7414939307 या नंबरवर 150 रुपये पे करा. पे केलेले स्क्रीनशॉट तुम्ही नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकून टाका, लगेच PDF मिळवा. ओके मित्रांनो 100% बघा परीक्षेमध्ये मित्रांनो बघा येतील या स्वरूपाचे प्रश्न असतात बघा आपल्या मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये आहेत. म्हणून मित्रांनो बघा लगेच बाय करा. टाईम आणि गेले नाही बघा, टाईम आणखी नाही आहे बघा. ओके, पुढे तिसरा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे हा तर काय भरतचे वय शरदच्या वयाच्या 302 पटीपेक्षा 3 वर्षांनी कमी असून रामच्या वयाच्या बघा 407 पटीपेक्षा 2ने जास्त आहे. जर रामचे वय बघा 70 वर्ष असेल तर तिघांच्या वयाची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी या ठिकाणी आता रामाच्या वयाचा सहारा घ्यावा लागेल. कारण मित्रांनो बघा या ठिकाणी रामचं वय तर आपल्याला सांगलं किती बघा 70 वर्ष. ओके, तर या ठिकाणी बघा मी घेतो बघा या ठिकाणी. ओके, जसं तसं घेतो बघा. ओके, तर हां या ठिकाणी आता बघा रामचं वय. ओके, तर रामचे वय. ओके, तर बघा मित्रांनो रामचं वय किती बघा बरोबर 70 वर्ष दिलं. तर या ठिकाणी आपल्याला पहिलं भरतचं वय काढायचं आहे. तर आता भरतचे वय बरोबर काढायचं बघा आपल्याला भरतचे वय. ओके, बरोबर या ठिकाणी भरतचं वय करण्यासाठी आपल्याला रामच्या वयाचा सहारा घ्यावा लागेल जसं की 70 पुन्हा गुणाकारात. या ठिकाणी काय म्हटलं आता भरतचे वय शरदच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 वर्षांनी कमी असून रामच्या वयाच्या 4/7 बघा पटीपेक्षा 2ने जास्त आहे ना. काय रामचं वय आपण या ठिकाणी घेतलं ना. आता या ठिकाणी बघा रामच्या वयाच्या किती 4/7 पटीपेक्षा 2 जास्त आहे म्हणून या ठिकाणी आपण 4/7 2 जास्त आहे म्हणून +2. ओके, आता बरोबर 7 × 7 7 × 10 70 10 चोक 40 +2 जर केलं तर बघा जी की 42 वर्ष मित्रांनो बघा एवढे या ठिकाणी बघा भरतचं बघा मित्रांनो या ठिकाणी वय असणार आहे. ओके, याच्या बाद आता आपण काढून घेऊ शरदचं वय. ओके, शरदचे वय. आता बघा या ठिकाणी मित्रांनो बघा आपल्याला शरदचे वय काढण्यासाठी आता आपल्या भरतचा या ठिकाणी बघा मित्रांनो वयाचा सहारा घ्यावा लागेल. ओके, तर बघा भरतचं वय किती 42 वर्ष. ओके, 42 वर्ष बरोबर शरदचं वय काढायचं आहे त्याला X मानू मग याच्या गुणाकारात. आता भरतचं वय कसं आहे तर भरतचं वय शरदच्या वयापेक्षा 3/2 पटीपेक्षा 3 वर्षांनी कमी आहे ना म्हणून 3/2 आणि या ठिकाणी 3 वर्षांनी कमी आहे ना म्हणून -3 घ्या. ओके, आता शरदचं वय बरोबर हे जे 42 आहे मित्रांनो 42ला 42 जशाच तसं आणि हे जे इकडे 3 आहे बघा मित्रांनो या साईडला आलं प्लसमध्ये. जर या साईडला येऊन प्लसमध्ये गेलं तर किती झाले बघा 42 + 3 झाले 45 बरोबर 3 गुणाकारात X आलं किती 3X छेदामध्ये आलं हे 2. ओके, आता बघा मित्रांनो हे X बरोबर जसं की हे 45 मित्रांनो आहे ना हे 45 जशाच तसं घ्या. आता जे छेदामध्ये 2 आहे मित्रांनो बघा हे आलं अंशामध्ये आणि हे जे 3 बघा अंशात आहे हे गेलं छेदामध्ये. ओके, 3 × 3 3 × 3 उरलं किती 1 3 × 5 = 15 आणि 15 × 2 = 30 म्हणजे बघा जी की मित्रांनो शरदचं वय बघा या ठिकाणी आपल्याला 30 वर्ष भेटलेलं आहे. तर आता आपल्याला काय विचारलं या तिघांच्या वयाची बेरीज. ओके,
तर रामचं वय आपल्याला पहिलंच सांगलं आहे जे की 70, भरतचं वय 42 आणि रामचं बघा 30 बघा. ओके, आता 30 + 70 झाले किती 100 आणि 100 + जर 42 केलं 100 बघा 42 वर्ष मित्रांनो. बघा या ठिकाणच्या मित्रांनो बघा या ठिकाणी वयाची बघा बेरीज मित्रांनो असणार आहे काय आहे. ओके, तर बघा तपासा बघा आहे का जे की पर्यायामध्ये. तर बघा जे की बघा क्रमांक बघा ब मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की राईट आन्सर या ठिकाणी मित्रांनो जे की बघा क्रमांक ब असणार आहे, जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे चौथा प्रश्न बघा कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे. हां, तर बघा एका मैदानावर मित्रांनो बघा विद्यार्थ्याच्या जेवढ्या रांग आहेत तेवढेच बघा विद्यार्थी प्रत्येक रांगेत आहेत. उमेश बघा रांगेच्या मध्यभागी उभा आहे, त्याच्यासमोर 10 विद्यार्थी असतील तर मैदानावर एकूण किती विद्यार्थी आहेत बघा या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काय म्हणलं आहे, एका मैदानावर विद्यार्थ्याच्या जेवढ्या रांग आहेत तेवढेच विद्यार्थी आहेत. ओके, रांगेत आहेत. ओके, उमेश हा रांगेच्या मध्यभागी आहे. बघा उमेश जर या ठिकाणी असेल तर या ठिकाणी बघा मित्रांनो मध्यभागी उभा आहे आणि त्याच्यासमोर 10 विद्यार्थी. जर समोर 10 असतील तर मागे देखील 10 असतील, या साईडला देखील 10 आणि या साईडला देखील 10, म्हणजे या साईडला देखील 21 आणि या साईडला देखील 21 मित्रांनो. असे किती बघा जे की 21 विद्यार्थी आहेत ना. म्हणून काय करा, सरळ 21 गुणाकारात जर 21 केलं बघा आलं किती बघा जे की 441 बघा मित्रांनो. बघा या ठिकाणी बघा जे की बघा क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, 21 1 21, 21ला 1, पुन्हा 21 दोन्ही 42 आणि हातच्याचे वरचे बघा मित्रांनो 2 म्हणजे 44 बघा जी की बघा क्रमांक बघा ब या ठिकाणी 441 आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे पाचवा बघा मित्रांनो, काय नुसतं बघू नका, बघण्यासोबत वही पेन घेऊन संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या, कारण 100% बघा परीक्षेला मित्रांनो विचारली जातील या स्वरूपाचे प्रश्नसंच या ठिकाणी आपण मागल्या बघा 4 पार्टपासून मित्रांनो या ठिकाणी बघा आपण कव्हर करत आहोत. म्हणून मित्रांनो बघा तुम्ही जर मागले बघा या ठिकाणी आणि 4 पार्ट अभ्यासले नसाल, हे 4ही भाग तुम्ही या ठिकाणी बघा अवश्य अभ्यासून घ्या. या 4ही भागाची लिंक मित्रांनो आपल्या या बघा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. यासोबत टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल ते देखील बघा मित्रांनो लिंक आम्ही बघा बायोमध्ये दिली आहे. अवश्य बघा मित्रांनो टेलिग्राम देखील बघा या ठिकाणी तुम्ही आपल्या मित्रांनो बघा या ठिकाणी बघा जॉईन करून घ्या. ओके, पुढे बघा पोलीस अधिकाऱ्याचा पगार कारकुनाने चुकीने प्रथमतः 20% कमी केला, नंतर बघा चूक लक्षात आल्यावर कमी झालेल्या पगाराला 20% वाढविला, तर बघा परिणामी मूळ पगारात किती बघा पगाराच्या किती टक्के पगार वाढ किंवा कमी होईल. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी बघा काय बघा त्या अधिकाऱ्याला समजा 100% रक्कम होती. ओके, 100% पैकी कारकुनानं काय केलं आहे, प्रथमतः 20% कमी केलेला. मग काय 20% कमी म्हणजे या 100मधून जर आपण 20 मायनस केले उरले किती 80% पगार दिला. मग ह्या ठिकाणी 80% घ्या, टक्क्यांच्या खाली 100% घ्यायला विसरू नका. ओके, नंतर काय केलं, चूक जेव्हा लक्षात आली त्या कारकुनाला तेव्हा पुन्हा 20% वाढविलं, म्हणजे या 100मध्ये 20 प्लस केलं झालं किती बघा जे की 120 झालं ना. मग पुन्हा काय करा बघा हे 120 घ्या, टक्क्याच्या खाली पुन्हा 100% घ्या. ओके, आता बघा या ठिकाणी किती परिणाम होतो त्याच्या पगारावर, जे की किती टक्के वाढ किंवा किती टक्के कमी होतो. ओके, हा 100 हा 100 कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, वरचे 2 शून्य कॅन्सल, 12 96 म्हणजे बघा 100पेक्षा कमी आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी घट होणार आहे. तर या ठिकाणी पहिलं जे आपण 100% किंमत मानली ही 100 घ्या आणि या 100मधून हे 96 मायनस करा. 96 मायनस केले उरले किती बघा जे की 4% मित्रांनो. बघा या ठिकाणी त्या पोलीस अधिकाऱ्याच्या मित्रांनो बघा पगारामध्ये या ठिकाणी घट होईल. बघा जे की बघा क्रमांक मित्रांनो बघा 4% कमी मित्रांनो. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे, जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. या प्रकारच्या प्रश्नाचं योग्य आन्सर कसं काढायचं आहे ते. ओके, तर बघा पुढचा 6वा प्रश्न बघा शेवटचा प्रश्न आहे बघा हा 6वा. तर बघा काय म्हणलंय, महेशने एका व्यक्तीला 10,000 रुपये व्याजाने दिले असतील आणि त्याचा बघा व्याजाचा दर साल दर शेकडा बघा 10% असेल, तर सरळ व्याजाप्रमाणे महेशला बघा 10 वर्षानंतर बघा किती रुपये परत मिळाले पाहिजे. ओके, बघा काही करू नका, बघा सरळ व्याज काढून घ्या आणि सरळ व्याजाची आणि मुद्दलाची बेरीज करा, झाला आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. ओके, काय म्हणलंय, एकूण मुद्दल किती बघा
10,000 रुपये आहे बघा. 10,000 घ्या बघा. 1 2 3 किती 10% 10 वर्षासाठी बघा आणि 10 वर्षासाठी 10% दरानं. ओके बघा हे 10% दर साल दर शेकडा आहे ना बघा. हां तर आता काय करा छेदामध्ये घ्या 100. ओके हे 1 0 कॅन्सल, हे 1 0 कॅन्सल, हे 1 0 कॅन्सल, हे 1 0 कॅन्सल आलं किती बघा. सर्व व्याज टोटल बघा 10,000 भेटलं ना. हे 10,000 प्लस बघा मुद्दल किती 10,000 घ्या. ओके हे जर आपण मुद्दल केलं तर आलं किती बघा टोटल या ठिकाणी 20,000 आलं बघा. जे की आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की बघा क्रमांक बघा 20,000 रुपये बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे बघा. जे की लक्षात बघा तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके तर बघा मित्रांनो हे होते आपले आजचे बघा जे की मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 मित्रांनो आपण अभ्यासलेले जे की 6 प्रश्नसंच बघा जे की मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्नसंच होते. जर तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी देखील सोबत बघा आपला आजचा संपूर्ण भाग तुम्ही शेअर करा. तुम्हाला एवढं सांगून देखील जर तुम्ही आपल्याला चॅनलला सबस्क्राईब आणि जर आपला महाठोकळा बाय केला नसेल अवश्य बघा महाठोकळा देखील बाय करा. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास.